माकडाची खोड मेल्याशिवाय जात नाही हो. लोक म्हणतात हो. या प्रश्नाचे उत्तर मला आजपर्यंत भेटलं नाही. ती एक म्हण आहे. तुम्ही मला कमेंट मध्ये हे प्रश्नाचे उत्तर पाठवा. मित्रांनो, मला कमेंट मध्ये लिहिलं ना तर मला कळणार की माझे मित्र कोण आहे, मला कुठून कुठून बघतात. म्हणूनच म्हणतो की मला घडवणारे माणसं तुम्हीच आहे. माझे सबस्क्रायबर कोण आहे, काय आहे, मला कळलं पाहिजे ना मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला मी हा प्रश्न विचारलेला आहे. लोकांची गरज काय हो? अन्न, वस्त्र, निवारा, हे सर्व काय आहे माझ्याकडं हो. माझ्याकडं डायबिटीज शुगर पेशंट असल्यामुळं 2 भाकरी खायच्या, मस्त जीवन जगायचं. निवारा काय हो? आई वडिलांचं घर आहे, मस्तपैकी राहायचं, मस्तपैकी जगायचं. वस्त्र म्हणजे काय हो? 10 स्टार ग्रुप आहे माझा घाटकोपरचा. त्या घाटकोपरचे लोक मला कपडे देतात 7 दिवसाचे. नवीन नवीन कपडे घालून आपल्या गार्डन मध्ये मॉर्निंग वॉक करायचं. आणि स्वतः शिंपी असल्यामुळे बी माझ्याकडे कपडे आहेत. हे माझं जीवनाचा परिचय आहे मित्रांनो. बघा, हे माझं छोटस गार्डन आहे. तुम्हाला आवडल्यात तर लाईक सबस्क्राईब करा. तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो मित्रांनो, आणि गोष्ट म्हणून ऐका. बस छोटीशी गोष्ट आहे, माकडाची गोष्ट. एका जंगलात आहे ना, सगळे प्राणी येतात, म्हणतात की राजा बदली करायचा. भरपूर दिवसापासून हा राजा लय तंग करतो. मग एक दिवशी काय होतं, जंगलातल्या सगळ्या प्राणींनी राजा बदली करायचा प्रयत्न करतात. मग काय, मग राजा कोणाला बनवायचा? मग का राजा माकडाला बनवतात. माकड एक दिवशी राजा झाल्यानंतर काय होतं, सगळं प्रजा माकडाकडे आली. बघा, एक शेळी आली, म्हणते, माकड महाराज, माझ्या शेळीला वाघाने दबुसलंय, त्याला सोडवा ना. मग काय, माकड येतो, वाघाला धमकी देतो, हे माकड सोड त्याला, नाही तर तुला मी बघणार. माकडला वाघ म्हणतो, तू जवळ आलास ना, तुला सुद्धा मी गिळून घेईल. मग काय, माकडाला राग येतो. तो इकडल्या झाडावर पळ, तिकडल्या झाडावर पळ, इकडं पळ, तिकडं पळ. माकड काय दमत नाही हो. बस माकड इकडे तिकडं पळत राहतो. शेळी म्हणती, या वाघाच्या तोंडात माझी शेळी आहे ना, त्याला सोडव. माकड म्हणतो, माझ्या पळण्यात काही कमीपणा आला असेल ना, ते मला सांग. अशा प्रश्नाचे उत्तर आहे माणसाकडं. तर माणसाचं जीवन असंच आहे.